जय भीम नमो बुद्धाय जय शिवराया. माझा मुलगा गावाकडे गेला तर म्हणलं बाबा आपल्याला कानी आम्हाला तू कधी येतं आणि कधी नाही तर आम्हाला कानी माळवा आणून ठेव जाण्याचे म्हणजे पाऊस भरपूर चालू आहे. तर त्याच्यामुळं कानी आम्ही कानी म्हणलं जाणं होत नाही तू आणजो. तर मग ते गेला कारभार नाक्याला गेला तर इतके मोठे हे पायी एवढे थैली भरून पायी एवढे कारले आणून ठेवले होते. म्हणजे आम्हाला ते कामाला जावं लागते तर मग सकाळी सकाळी काय द्यावा करून त्याच्यामुळं भरपूर थैली भरून आणलेली एका कारले ते. तर मी आता शीक एकाने मिरची निसून ठेवली. एवढी मिरची आणली म्हणजे निसून ठेवली म्हणजे धुवून नाकानं त्याची काढून ठेवलेली आहे मी ती. तर ही आणली होती लई मोठी आणली होती. तर आम्ही कानी दोघांना खाल्ले. तर किती 9-10 होते. तर रात्री खाल्ले पायट खाल्ले म्हणजे खाल्ले. मग मला ध्यान आलं की कडायचा हिडीव काढायचा आपण म्हणून त्याच्यामुळं काढले. तर इथले कारले हे आणले होते तरी 8 होते. तर आम्ही खाल्ले. हे मिरच्या निसून ठेवले मी म्हणलं धुवून ठेवले धुतले आणि नाकानं काढून ठेवले. तर भोपळा आणला ह्यो मोठा भोपळा आहे आम्हाला म्हणजे 2 भाज्या होतात त्याच्या. तर एवढा भोपळा आणला. तर कांदे आणले होते तर मी आज कांदे निसून ठेवलेले. तर पात काढून ठेवली त्याची. तर कांदे म्हणजे असे खाले धुतले काढे त्याचे पात काढे मी निसून ठेवली. तर ही भाजी आहे भरपूर भाजीत घाण होती. तर मग मी भरांदी निसली लय घाण होती दाखवायला म्हणलं नको बाबा चांगली निसली म्या. तर भरपूर कानी भाजी बघून भरून करण्यासाठी पण कसं हे असल्यामुळं म्हणून मी करायला लागले नाही. आज डाळ केली मग मी आणलं 2-8 दिवसाचं आणून ठेवलं. मग थोड्या थोड्याने खाता येते. तर कांद्याची पात तर मी कानी किती अशी वक्टी सक्टी काढली आणि सुदी किती चांगले करून ठेवली आहे बाई का. असे लगे एकदम लगे असे धुतल्या आणि करून ठेवलेली मी. काहून की म्हणलं आपल्याला पाहिजे बाबा तिकडे गेला तर मग कुठे हे करायचं आपण. तर मग हे कानी आज डाळ बनवली होती तर जेवण केलं मग उरली तर मग ठेवून दिली. त्यातनी मी फ्रीजमध्ये ठेवायची. फ्रीजमध्ये तर हे फ्रीज आता आहे काही फ्रीज आहे. तर फ्रीजात ठेवणार हे. तर त्याच्यावरले भांडे मी काढलेले ते वरती ठेवलेले भांडे. तर भांडे घासून ठेवले मी पाणी त्याचं जाण्यासाठी म्हणून पायच्यावर भांडे मांडलेले. तर पण ते भांडे ते आम्ही जेवलो ते भांडे घासलेले तर ते पाणी सगळं गेलं. तर मग इथं ठेवलं ते इथं घाण होत नाही. इथं पाणी जायचंही पण घाण होत नाही. तर म्हणून मी आता हे पूर्ण याच्यातनी ठेवून देणार आहे. तर ह्याच्यातनी हे पाणी ठेवलं होतं मी पिण्यासाठी पण हे केलं नाही. पण निंब येतं ही भाजी याची कलांगडाची ठेवून दिलेली आहे. हो ध्यानच नाही बा मला. हे काकडे आणलेले आहे. काकडे आणल्या हे का ह्या काकडे आणल्या. तर हे कोथिंबीर फक्त एवढा नाही हे कानी जुना आहे तरी घेतलाच नाही मी फेकून द्यावं लागते. हे येल फेकून द्यावं लागते पाहिलंच नाही माहिती तर फेकून द्यावं लागते ती. तर मग त्या काकड्या येतात आणि याच्यात काय नाही गाजरं होते गाजरं येतं टमाटे येतं हे खाल्लेले होते. पण उद्या आता धुणार आहे मी ती लय घाण झालं त्याच्यामुळं. तर ठेवणार आहे तर याचा फ्रीजमध्ये मी ठेवणार आहे. काहून की चांगलं राहते म्हणजे याच्यात ठेवलं तर नाही तर मग ते खराब होते ना. त्याच्यामुळं मी ठेवून देते याच्यात भाजी ठेवून देते. हे म्हणजे हे नको व्हायला याच्यात म्हणजे फ्रीजात चांगलं राहते की दिदी माळव. आणि हे कानी दोडका हे भोपळा याच्यात ठेवून देतो. कोथिंबीर आता उद्या निवडायचं. तर मग आता कारले हे कारले ठेवून द्यायला लागतील. त्यातनी कसं आहे की त्यात चांगले राहतात. एवढे मोठे कारले तर आता उद्याकडे उकडून ठेवायला लागले. काहून की उकडून ठेवले तर चांगले राहतील नाहीतर मग आणखीन खराब होतील. त्याच्यामुळं
आणि हे आहेत का मिरच्या आहेत का धुतले जे नाका नका हालडे आणि ठेवून दिले मी. आता मी याच्यामध्ये तर मग खाली होतं तर आता याच्यामध्ये ठेवणार आहे मी. तर म्हणलं बरं याच्यात ठेवून दिलं तर आपल्याला 2-4 दिवस पाहायचं काम नाही, म्हणून त्याच्यानं ठेवून दिले. आता त्याच्यात मिरच्या ठेवून देते मी. आणि हे ना तिथं ठेवून सफरचंद दिल्याचे ठेवून आता गच भरले. आता उद्या कानी हे साफसफाई करीन. साफसफाई केलेली नाही म्हणजे तिथं माळवान ठेवलं तर म्हणलं आता नको बाबा, मग उद्याकडं करा लागन. तरी निंब मी घरात कधी बी ठेवतो म्हणजे आपल्याला हे व्हायण्यासाठी नको असं ठेवलेलं बरं राहते. तरी बी आम्ही काही भांडे आहेत ना, अन्नाचे भांडे पाहिजे गोणी ठेवलेले तर भरून ठेवलेले, म्हणजे नको म्हणलं इकडं तिकडं ठेवण्यासाठी. आणि फक्त आम्ही वापरायचेच भांडे ठेवतो. हा बाई एकूण येतं हे इथं साडी वाळू घातली म्या तर पाऊस खूप चालू आहे ना त्याच्यामुळं इथं ठेवलेली. इथं माठ ठेवलेलं आहे पिण्यासाठी, म्हणजे पाणी थंड पाणी पिण्यासाठी. तर पाणी पितो. हे पहा येणार पाणी तर भांडे घ्यायचे. तर मग आता चला मग हे भांडी इथं ठेवलेली तर ते खाली पडला होता हांडा, तर मी वरती ठेवलेला होता मग डबल परत. तर आता मी कानी इथं म्हणजे सकाळीच मी कानी काम आवरत असते आणि मग गॅस वटा पुसून घेत असते. तर मुलगा नाही त्याच्यामुळे म्हणून त्याच्यामुळे इकडं कोण नाही झोपायला. तर पहा हे का इकडं झोपेल कोणी नाही, हे का इथं बाबासाहेबाचा, इथं गौतम बुद्धाचा फोटो आहे. तर मग गावाला गेला त्याच्यामुळं इथं कोण नाही झोपायला. तिथं त्याचे पुस्तकं इथं कशा तरी पण त्यानं ठेवून दिलेली इथं. ते चष्म्याचा डब्बा आहे इथं आणि तिकडं पुस्तकं याच्यामध्ये याच्यात हे ना याच्यात हे का याच्यात मी का बॅग सुटकेस ठेवली. इथं कपडे ठेवले हे इकून इथं मांडलेलं आहे ते, हे का इथं मांडलेले कपाट, हे का इथं मांडलेलं आहे कपाट. वरी दुड्डे आहेत आणि काही कपड्याचे येतात तिथं. चला मग कसं वाटलं ग. इथं त्यांना ते अंगातले ठेवलं पाणी कोठे पाणी ना लागावं म्हणून. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. हे पहा पाहते तसा ठेवला मी लाईट. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. इथं कूलर आहे, इथं ते आरशाचं आहे. हे का आरशाचं इथं नगपालिशी काही, इथं कूलर आहे. त्यार कपडे घातले पाऊस येऊन राहिला म्हणून. हा बाई इकडून पाऊस येते तरी कपडे तिकडून टाकले. कसे वाटले देवा इथं. तुला बोध देवा मी वंदू किती, ताट पंचे शिलेचे घेऊन हाती. तुम्ही वेड्या बालकाला हो धरान हाती, ताट पंचे शिलेचे घेऊन हाती.